या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढी एकादशी निमित्त खूप छान अशा एकदम छोट्या-छोट्या रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या ज्या रांगोळ्या आहेत त्या दिसायला खूप सुंदर आहेत आणि काढायला पण खूप सोप्या अशा आहेत. तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल. मी एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही काढून बघा. या ज्या रांगोळ्या आहेत तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा अंगणात किंवा मग दारासमोर बॉर्डर रांगोळी म्हणून पण काढू शकता. खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत. तर मैत्रिणींनो, ही रांगोळी तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून पण काढू शकता किंवा मग चौरंगाच्या चारही बाजूला काढू शकता. तर मी इथे एकाच बाजूने ही रांगोळी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तुम्ही जितके ठिपके किंवा डॉट वाढवाल तेवढी ही रांगोळी वाढत वाढत जाईल. तर ही आपली शेवटची रांगोळी आहे. तर यामध्ये मी अशा प्रकारे दोन्ही बाजूला अशी छान अशी समई काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खूप छान अशी आपली ठिपक्यांची समईची रांगोळी तयार आहे.
अशा प्रकारच्या रांगोळ्यांमध्ये खूप कमी रंग भरायचा असतो. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली रांगोळी उठून दिसत आहे. तर आजच्या या माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या सगळ्या रांगोळ्या काढून पण बघा. खूप छान अशा रांगोळ्या आहेत. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.